रुबाब चित्रपट ट्रेलर रिव्ह्यू. कथा आणि संकल्पना. रुबाब हा फक्त एक साधा रोमॅन्टिक चित्रपट नाही, तर ही एक रुबाबदार लव्ह स्टोरी आहे. ट्रेलर पाहताना आपल्याला जाणवतं की ही गोष्ट आहे एका डॅशिंग आणि स्वतःच्या तत्वांवर जगणाऱ्या तरुणाची. तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे, ही टॅगलाईन चित्रपटाचा मुख्य गाभा सांगून जाते. प्रेमासाठी कोणत्याही थराला जाणारा नायक आणि त्याची ही स्टायलिश प्रेमकहाणी तरुणाईला नक्कीच आकर्षित करेल. 2. स्टार कास्ट आणि अभिनय. या चित्रपटातून संभाजी ससाणे आणि शीतल पाटील ही नवी जोडी आपल्यासमोर येत आहे. संभाजी ससाणे यांचा स्क्रीन प्रेझेन्स खूपच प्रभावी वाटतोय. त्यांचे डायलॉग्स आणि ॲटिट्यूड पात्राला साजेसा आहे. जोडीला शीतल पाटील यांची केमिस्ट्री सुद्धा फ्रेश दिसतीये. 3. दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लघुपट दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. ट्रेलरमधील सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड स्कोर खूपच रॉ आणि नैसर्गिक वाटतो. ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असूनही त्यात एक प्रकारचा आधुनिक स्वॅग पाहायला मिळतोय. प्रमुख वैशिष्ट्ये. प्रस्तुती झी स्टुडिओज. रिलीज डेट 6 फेब्रुवारी 2026. प्लस पॉइंट. फ्रेश जोडी, दमदार संवाद आणि झी स्टुडिओजची दर्जेदार निर्मिती. आमचे मत. जर तुम्हाला सैराट किंवा वेडसारख्या लव्ह स्टोरीज आवडत असतील तर रुबाबमधील हा देशी स्वॅग तुम्हाला नक्कीच आवडेल. चित्रपटाची मांडणी अत्यंत स्टायलिश वाटतेय आणि या वर्षातील हा एक महत्त्वाचा मराठी चित्रपट ठरू शकतो. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा PMD रिव्ह्यू. पुढील पाऊल. तुम्हाला या चित्रपटातील कलाकारांची अधिक माहिती हवी असल्यास किंवा गाण्यांचा रिव्ह्यू हवा असल्यास मला नक्की विचारा. मला नक्कीच आवडेल. चित्रपटाची मांडणी अत्यंत स्टायलिश वाटतेय आणि या वर्षातील हा एक महत्त्वाचा मराठी चित्रपट ठरू शकतो. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा PMD रिव्ह्यू. पुढील पाऊल. तुम्हाला या चित्रपटातील कलाकारांची अधिक माहिती हवी असल्यास किंवा गाण्यांचा रिव्ह्यू हवा असल्यास मला नक्की विचारा.